ऑपरेशन टायगर अमोलगांधी प्रामुख्याने कोकणातल्या नेत्यांच्यावरती विशेष लक्ष आहे ते खरं तर आपण बघितलं असाल की ऑपरेशन टायगरचं नाव दिलंय, परंतु ऑपरेशन गद्दारी आहे. कारण ज्यांना जे आज गेले नाहीत त्यांना आता पुन्हा गद्दारी करण्यासाठी गद्दार झालेले लोक भाग पाडत आहेत. आपल्याला माहिती असेल की तुम्हाला भरभरून यश दिलंय, मग ते लाडक्या बहिणीमुळे असेल, EVM मुळे असेल, कटंगे बटंगे असेल, परंतु तुम्हाला यश दिलंय ही वस्तुस्थिती आम्ही सुद्धा समजून घेतलेली आहे. आणि त्यामुळे तुम्ही विकासाची जी आश्वासनं दिली ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आज खरं तर दुर्दैवाने संतोष देशमुखांचा हत्या होऊन आज 70-80 दिवस झालेत, त्याचा आरोपी सापडत नाही. आज आपण बघितलं की राज्यातील कृषी मंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणतायत. आज अशा सगळ्या गोष्टी आज खरं तर राज्यामध्ये महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे पंख दिवसेंदिवस छाटत आहेत. शिंदे गटाच्या आमदारांचे दिवसेंदिवस पंख छाटत आहेत. आणि त्यामुळे कुठेतरी लक्ष विचलित करण्यासाठी शिवसेना टायगर ही मोहीम या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न ते करतायत. परंतु काल उद्धवजींनी सांगितल्याप्रमाणे आजही उद्धवजी ठाम आहेत की आपण पुन्हा एकदा शिवसेना उभी करू. आज आपण बघितलं असेल की कोण हे करतायत, की उद्धवजींनी आरोप कोण करतायत. ज्या एकनाथ शिंदेना उद्धवजींनी नेते बनवलंय, ज्या एकनाथ शिंदेना उद्धवजींनी मंत्री बनवलंय, आज उदय सामंत असून ते आज सांगतात टायगर करा. उदय सामंत कधी आले शिवसेनेत? उदय सामंतांना